हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप बरेच असाल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा, सुख, समृद्धी आणि आनंदाचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सदानीच प्रार्थना करेन. तर आज आमच्याकडे काय स्पेशल बनवत आहे बघा. आज काय काय बनवत आहे आता सांगा. तर्री पोहा बनवत आहे. तर्री आणि पोहा आणि तेच बनवत आहे स्वतः. तर चला आज स्पेशल डिश मला म्हणजे बनवलेली आयती खायला मिळत आहे. तर चला, कधी कधी असंही पाहिजे, आपल्या हातचं खाण्यापेक्षा दुसऱ्याच्या हातचं थोडंसं चांगलंच वाटते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मी दाखवते डिश बनवली म्हणजे तर तुम्हाला दाखवेलच कशी डिश बनवली माझ्या मिस्टरांनी ते. आणि चला, एवढं असं जर सगळ्यांचे नवरे थोडी थोडी मदत करेल कामाला तर कोणाला झगडा करायला कारण मिळणारच नाही, हो की नाही. तर चला, अशामुळं तर म्हणजे रोजचा दिवस चांगला जात जाईल, थोडी थोडी मदत मिळेल तर. आणि मदत सर्वांना पाहिजेच थोडीफार, कारण मदत काही नाही, फक्त स्वयंपाकात भाजीची मदत असते मला, बाकी काही नाही मिळत, हो की नाही. कारण की मी म्हणते भाजी जास्त तिखट बनवते, तिखट वगैरे टाकते, कारण पूर्ण राग म्हणते मी भाजीत काढते, म्हणून ते स्वतः कधी कधी भाजी बनवत असते. ज्या दिवशी भाजी तिखट झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजी यांच्याच हातची बनते, कारण हे पूर्ण फिक्की फिक्की म्हणजे तिखट वगैरे काही राहत नाही त्याच्यात, अशी भाजी बनवून ठेवते. आणि ते भाजी मला नाही आवडत, पण कधी कधी खाते मी, ॲडजस्ट करते. आता वांग्याची भाजी वगैरे कधी कधी बनवत असते, त्यांना वांग्याचीच भाजी बनवता येते. पण आज माहीत नाही चणे कसे काय बनवून राहिले स्पेशल, मला नाही माहीत आता त्यांचं मूळ कसं काय झालं. तर पोहे बनवायचे आहे म्हणून ते चणे बनवत आहे. तर चला, बनले म्हणजे तर दाखवतेच, तुमच्यासोबत शेअर करतेच. या तुम्ही पण खायला तर्री पोहा. चला तर तुम्हाला दाखवते कसे चणे वगैरे बनवले. बघू शकता तुम्ही, छान तर्रीचे चणे बनवले आहे आणि त्याच्यावरचा रस्सा मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवतेच. आणि पोहे बनवलेले आहे. तर डिश तयार झालेली आहे, बघू शकता. चणे आणि पोहे आणि त्याच्यासोबत काय म्हणतात त्याला, फरसाण वगैरे नव्हतं आणि त्याच्यामुळे फरसाण वगैरे नाही ठेवलं मी. चण्यानं पोहेच खाल्ले, संडे स्पेशल डिश. आणि आयती नवऱ्याच्या हातची बनवली तर काय टेस्टी मस्त बनलेले होते आणि खूप एन्जॉय करून सर्वांनी खाल्ले. आणि आता करते कामाची सुरुवात. नाश्ता वगैरे तर होऊन गेलेला होता माझा आणि नंतर आता झाडू वगैरे मारून घेते, कारण की स्वयंपाक झाला की भरपूर कामं असतात एका गृहिणीच्या मागे. आणि तिच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे कामं हे लिहिलेलंच असते, कारण कामावाचून कोणी सुटलेलंच नाही आहे आणि सर्वांना करणंच पडते कामं गृहिणी म्हटल्यानंतर. तर आता झाडू वगैरे मारल्यानंतर घर स्वच्छ झालं की आपल्याला अजूनच थोडं कसं चांगलं वाटते. आणि घर जर म्हणजे पसारा वगैरे दिसला घरामध्ये तर खूप टेन्शनचं काम येते. आणि आता संक्रांत वगैरे आहे तर माझी साफसफाई वगैरे व्हायचीच आहे. साफसफाई करेल 1-2 दिवसात वगैरे, कारण की महिन्यातच साफसफाई असतेच आपली. पण सणवार असला म्हणजे तर बिना साफसफाईनं होतच नाही. तर आता मी यावर्षी म्हणजे थोडी संक्रांत होऊ देते आणि नंतर हळदी कुंकू वगैरे करेल, तेव्हा त्याच्या 1-2 दिवसाआधी साफसफाई करेल. कारण की कामं म्हटलं की खूप थोडं म्हणजे हेच होऊन राहिलेलं आहे. काय म्हणतात त्याला, खूप कामं असतात, कारण यूट्यूबचं वगैरे सांभाळल्यामुळं जास्तच कामं वाढून गेलेले आहे. त्याच्यामुळे टाईम टेबल बनवूनच आता कामं करावं लागते, की ह्या दिवशी आपण हे काम करायचं, त्या दिवशी ते काम करायचं, असा टाईम टेबलच बनवून ठेवलेला आहे. म्हणून मी, नाही तर माझी संक्रांतीच्या आधी साफसफाई होऊन जाते, पण म्हटलं 1-2 दिवसानंतर संक्रांत होऊ देते आणि 1-2 दिवसानंतर मग हळदी कुंकू वगैरे करेल, तेव्हाच साफसफाई करेल. तर भांडे वगैरे होऊन गेलेले आहे माझे. आणि पोछा मला पूर्ण आज लावायचाच नव्हता, फक्त किचनलाच लावायचा होता. हॉल वगैरे म्हणजे नव्हता साफ केला मी, पुसला नव्हता. झाडू वगैरे तर पुसपास करून असतेच माझं. आणि बघा, मी तुम्हाला थोडं दुरून दाखवलं किचन. छोटीशीच किचन आहे माझी, जास्त मोठी नाही आहे. तर तिथल्या तिथे पसारा खूप होतात. स्वयंपाक वगैरे करायचं असलं, भांडे पण तिथेच घासता येते, कारण मला बसून भांडे नाही घासता येत, तर मी बेसिंगमध्येच घासते भांडे वगैरे,
कितीही भांडे असो, जास्त असो, काही असो तर बेसिंगमध्येच घासून घेते. तर झालं माझं. मग मी मधला जो व्हिडिओ होता ना सकाळपासूनचा थोडा दाखवला तुम्हाला आणि नंतर संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली सायंकाळी जशी. तर बघू शकता भांडी वगैरे होते पूर्ण लावून झाले आणि छान मी तयार झाले. मस्त थोडं वेणी वगैरे करून घेतली आणि नंतर भांडी वगैरे लावले आणि ते लावल्याच्या नंतर मग आता करत आहे दिवाबत्ती संध्याकाळची म्हणजे सायंकाळची. तर दिवे वगैरे लावून घेते छान म्हटलं, कारण 7च्या आत दिवे जर लावले तर कसं लक्ष्मी घरात येते म्हणतात. तर पटकन लावून घेणं आवश्यक आहे आणि दिवाबत्ती झाल्यावर सायंकाळी खरंच मस्त प्रसन्न वाटते आपल्याला. आणि ही प्रत्येक गृहिणीमध्ये सवय असतेच, कारण 7च्या आधी दिवे लागलेच पाहिजे देवाजवळ. आणि छान मग करायचे होते मला तिळाचे लाडू. तिळाचे लाडूची रेसिपी दाखवतेच तुम्हाला. आणि खूप झटपट तिळाचे लाडू होतात. 15 मिनटंच लागते, फक्त 15 मिनटात तुमचे लाडू तयार होऊन जाते. तर ते तर दाखवतेच तुम्हाला. पण पहिले मी चहा घेऊन घेते. ब्लॅक टी बनवलेली आहे तर ब्लॅक टी पिते, कारण दुधाची चाय तर तुम्हाला नेहमी सांगत असते मी कमीत कमी पिते, म्हणून या पण तुम्ही चहा घ्यायला. आणि चहा वगैरे पिऊन झालेला आहे माझा. आणि नंतर आता रात्री करत आहे तिळाचे लाडू, कारण की सोमवारी करता येत नव्हते, कारण सोमवारी तिळगुळ वगैरे करत नाही आणि सोमवारची आहे भोगी. आणि हा माझा रविवारचाच व्हिडिओ आहे, तो मी आता सोमवारी टाकत आहे. तर भोगी असल्यामुळे मग तिळगुळ म्हणजे आजच पाहिजे होतं रविवारीच. तर मी रविवारीच लाडू करून घेतले, तिळगुळ करून घेतलं. आणि बघू शकता, आणि कमीत कमी 1 पाव जवळ म्हणजे 250 ग्रॅम थोडे जास्त तीळ आहे आणि थोडे त्याच्यात शेंगदाणे घेतलेले आहे, कारण थोडेच बनवले मी. नंतर म्हटलं मग मुलीकडे वगैरे जाईल तर मग थोडं माझ्या मुलीसाठी वगैरे घेऊन जाईल. आणि गूळ मग ते तीळ घेतले आणि शेंगदाणे घेतले. किती घेतले हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. शेंगदाणे पण 1 पाव आहे आणि ते तीळ पण 1.5 पाव वगैरे आहे. आणि शेंगदाणे टाकल्यानंतरच लाडू छान होते. निव्वळ तिळापेक्षा शेंगदाणे आणि तीळ याचे मिळून जर केले ना खूप छान लागतात खायला. आणि मग पांढरेच तीळ घेतलेले होते मी छान. आणि गूळ बघा किसून झालेला आहे पूर्ण, चाकूनी असा करून घेतला. मी नेहमी अशीच करते आणि काही वेळ नाही लागत, 15 मिनटात तुमचे लाडू होऊन जाते तयार. आणि मी सगळं भाजून शेंगदाणे तीळ भाजून नंतर मिक्सरमधून काढून घेतलं आणि गुळामध्ये मिक्सरमधून काढून झाल्यानंतर पूर्ण गुळामध्ये मिक्स करून घेतलं. आणि तुम्हाला पाक वगैरे करायची काहीच गरज नाही आहे. अति कमी वेळात असे लाडू बनवू शकता तुम्ही. तर पूर्ण बारीक करून तयार आहे. आता मिक्स करून घेते पूर्ण. आणि मिक्स केल्यानंतर, आणि अशी सवय असते आपल्याला, आणि करता करता बघा गॅस ओटा म्हणजे साफ पाहिजेच. तर बघू शकता पूर्ण झाले तयार मिश्रण. आणि पूर्ण आता छान मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर करते मस्तपैकी लाडू. आणि लाडू केल्यानंतर मग काय मस्त चांदी चांदी असते. आणि लाडू केल्याबरोबर सर्वांना म्हणजे खायला पाहिजे, कारण आमच्या इथं सर्वांना लाडू तिळाचे लाडू खूपच जास्त आवडतात. तर बघू शकता झाले माझे पूर्ण लाडू तयार. या तुम्ही पण खायला. तर कसे वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि लाडू झाले तयार पूर्ण बघा. हॅपी संक्रांती सर्वांना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर इथेच करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. आणि काळजी घ्या सर्वांनी. पतंग वगैरे उडवताना लक्षात ठेवा.